यवतमाल जिले में गणेश विसर्जन और ईद के मौके पर सुरक्षा के कड़े इंतजाम किए हैं। दोनों त्योहार एक साथ होने के चलते पुलिस प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर है। पुलिस अधीक्षक कुमार चिंता ने जानकारी देते हुए बताया कि गणेश विसर्जन और ईद दोनों ही संवेदनशील आयोजन होते हैं, इसलिए जिले भर में अतिरिक्त पुलिस बंदोबस्त रखा गया है। पुलिस की ओर से सीसीटीवी मॉनिटरिंग, मोबाइल पेट्रोलिंग, ड्रोन निगरानी और ट्रैफिक नियंत्रण के लिए विशेष व्यवस्था की गई है। आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे। जो पोलीस यंत्रणेसाठी म्हणजे प्री विसर्जन आपण सूचना, विसर्जनच्या पूर्वी सूचना आणि आपला रूट मार्च घेण्यात आलेला आहे। सर्व मंडळीच्या सोबत पण मीटिंग करण्यात आलेला आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या ते पण सूचना दिलेल्या आहे। चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे 2 दिवस राहिल्यामुळे 7 तारीखसाठी 6 आणि 7 तारीखसाठी परत मंडळीच्या सोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार, एसडीपीओ, ॲडिशनल एसपी लेवलला आणि माझ्या लेवल पण बरेच मीटिंग झालेल्या आहे। आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा पोहोचायचा आहे की एक माझा असा आहे की आव्हान असं आहे की एक पीसफुली भक्ती, श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो। दूसरा, लोगों काही आक्षेपार्ह पोस्टर्स, बॅनर्स, गाना और काही रील्स असं दिसले, पोलीस उपस्थित आहे, पोलिसांना सांगायचे आहे आणि मुख्य आहे पोलीस आपण पब्लिकसाठी आहे। आम्ही उपस्थित आहे पब्लिकसाठी, पब्लिकला मदत करण्यासाठी, त्यांचे विसर्जन एक पीसफुली आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही उपस्थित आहे। त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो भी कॉन्स्टेबल असेल, अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे, तुरंत सॉर्ट आउट होणार आहे। ते एक सर्वांना खात्री म्हणजे नोंदणी करायची आहे आणि मुख्य आहे की आपला गेल्या काही दिवसपासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे। त्यामुळे सर्व विसर्जनच्या घाटच्या ठिकाणी जोरात पाणी आहे। काही बरेच ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करणार आहे, उमरखेडला, पुसदला, अशा बरेच ठिकाणी तसा आहे। त्यामुळे त्या ठिकाणी खूप काळजी घेणं खूप गरज आहे। खूप लहान मुलांपासून म्हणजे वयोवृद्ध पर्यंत सर्व लोक विसर्जन घाटकडे जातात बघण्यासाठी, त्यांना वाटतात की आपण बघू म्हणून। कधी मुला म्हणजे मिसळून इकडे तिकडे जाऊन खाली पडणं, नदीमध्ये पडले असा घटना घडला नाही पाहिजे। त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मार्फत की ते आपला जो आई वडील असेल, जो पण असेल, भाऊ असेल, ते काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि स्वतः पण आपण हे बघितलं की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काही लोक जातात, पाणीमध्ये मी थोडा पुढे जाऊन मी विसर्जन करतो, तसं करायचं नाहीये। जोरात पाणी असल्यामुळे तुम्हाला अंदाजा नाहीये किती गहर आहे आणि किती प्रवाह, किती स्पीड आहे। आपण बरेच व्हिडिओ तुम्ही लोक पण सर्व लोक पण बघितलेला आहे, कुठे इकडे तिकडे झाले, अशा घटना आपल्यासाठी घडल्या नाही पाहिजे। ते एक मोठ्या पद्धतीने लोकांच्याकडे पोहोचलं पाहिजे।